सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी नाशिक दौऱ्यावर होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या हेलिकॉप्टरमधून बॅग्स भरून सोबत आणल्या। यावर संजय राऊत यांनी ट्विटरवर सवाल करत प्रश्न निर्माण केलाय। हा नेमका कसला पुरवठा आहे? या कोणत्या बॅग्स आहेत? अशा प्रश्नांमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू आहे। याबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना देखील माध्यम प्रतिनिधींनी हा प्रश्न विचारला। त्यावेळी त्यांनी काय सांगितले ऐकूया। आपले उमेदवार निवडून येत नाही याची जाणीव झाली की अशा पद्धतीचे फालतू आरोप प्रत्यारोप होतात, त्याला कोणीही किंमत देत नाही। काल सगळ्या संस्थांचा एक मेळावा होता, त्याला जवळजवळ 1000 प्रतिनिधी उपस्थित होते। 100 ते 150 त्या संस्था एकत्र झालेल्या होत्या। कदाचित एवढा प्रतिसाद मिळाल्यानंतर हा पोस्टर उठलेला आहे। त्याच्यानंतर उद्योजकांची एक बैठक होती, त्याला देखील 500-600 उद्योजक त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांची जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेली आहेत, सरकारनं त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची भूमिका ही हेमंत गोडसेंच्या बाबतीमध्ये सकारात्मक होती। बॅगमध्ये असेल तरी काय आणि संजय राऊत यांच्यापर्यंत हा व्हिडिओ कुठून आला? कारण रविवारी मुख्यमंत्री नाशिकमध्ये आले तेव्हा पोलीस परेड ग्राउंडवर ते उतरल्यानंतर या भरलेल्या बॅग्स होत्या। त्यानंतर त्यांनी नाशिकच्या व्यापाऱ्यांबरोबर बैठक झाली, तर रात्री उशिरा हॉटेल BLVD या ठिकाणी देखील महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। यामुळे संजय राऊत यांनी हा सवाल उपस्थित केल्याचा अंदाज आहे की महायुतीच्या उमेदवाराकरता या बॅगचा पुरवठा तर नाही ना? कारण नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे लोकवर्गणीतून निवडणूक लढवित आहेत, तर त्यांचा सामना हेमंत गोडसे यांच्याशी असल्याने या बॅग्सवर संशय व्यक्त केला जातोय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।